रिव्हॉल्व्हरमध्ये गोळी नसल्यामुळे वाचले वाळवा सरपंचाचे प्राण. एकावर गुन्हा दाखल, राजकीय विरोधकाचे दारूच्या नशेत कृत्य. वाळवा येथे एकाने सरपंच संदेश सोपान कांबळे वय 45 राहणार कोटबाग फुलेनगर वाळवा याच्या घरात घुसून त्यांच्यावर रिव्हॉल्व्हर रोखत ट्रिगर दाबला. मात्र रिव्हॉल्व्हरमध्ये गोळीच नसल्याने पुढील अनर्थ टळला. या घटनेची नोंद आष्टा पोलीस ठाण्यात झालेली आहे. पोलिसांनी सांगितलं की संशयिताने घरात शिरून कांबळे यांच्यावर रिव्हॉल्व्हर रोखून ट्रिगर दाबला होता. विद्याजित राजे उर्फ संदीप दीपक धनवडे राहणार वाळवा असे संशयिताचे नाव आहे. सरपंच कांबळे यांनी फिर्याद दिलेली आहे. सरपंच कांबळे हे 26 जून रोजी रात्री 10:30च्या सुमारास गावातील जयंतीची मिरवणूक संपवून घरी गेले. शाहू महाराज जयंतीनिमित्त संशयित धनवडे यांनी मिरवणूक काढली होती. मिरवणूक संपताना त्याने माईकवरून कांबळे यांचे नाव घेऊन मोठमोठ्याने शिवीगाळ केली. वाद वाढू नये म्हणून कांबळे यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि ते घरी निघून आले. मात्र त्यानंतर रात्री 11:30च्या सुमारास धनवडे दारूच्या नशेत कांबळे यांच्या घरासमोरील व्हरांड्यात आला आणि घराबाहेर ये, मी तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत त्यांनी शिवीगाळ सुरू केली. सरपंच कांबळे बाहेर येतात. त्यांनी त्यांच्यावर रिव्हॉल्व्हर रोखले आणि ट्रिगर दाबला. ट्रिगर दाबल्याचा आवाज आला, परंतु रिव्हॉल्व्हरमध्ये गोळीच नसल्याने ती झाडली गेली नाही. पोलिसांनी धनवडे याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, वाळवा.